बातमी आहे हवामानाशी संबंधित आणि विदर्भकरांना घाम फुटणारी। विदर्भामध्ये सूर्याचा प्रकोप सुरूच असून हवामान विभागाने आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या 6 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केलाय। तर अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून फक्त बुलढाणा जिल्हा उष्णतेच्या लाटेतून वगळण्यात आलेला आहे। गेले काही दिवस विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 45 ते 46 अंशांच्या घरात नोंदवलं जात असून चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत तर पारा थेट 47 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बातमी आहे हवामानाशी संबंधित आणि विदर्भकरांना घाम फुटणारी। विदर्भामध्ये सूर्याचा प्रकोप सुरूच असून हवामान विभागाने आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या 6 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केलाय। तर अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून फक्त बुलढाणा जिल्हा उष्णतेच्या लाटेतून वगळण्यात आलेला आहे। गेले काही दिवस विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 45 ते 46 अंशांच्या घरात नोंदवलं जात असून चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत तर पारा थेट 47 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। बातमी आहे हवामानाशी संबंधित आणि विदर्भकरांना घाम फुटणारी। विदर्भामध्ये सूर्याचा प्रकोप सुरूच असून हवामान विभागाने आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या 6 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केलाय। तर अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून फक्त बुलढाणा जिल्हा उष्णतेच्या लाटेतून वगळण्यात आलेला आहे। गेले काही दिवस विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 45 ते 46 अंशांच्या घरात नोंदवलं जात असून चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत तर पारा थेट 47 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।